माझ्या इव्हनिंगची सुरुवात होते ग्रीन टीने. त्यानंतर मी माझ्या दिवाबत्ती करते, कारण दिवा अगोदरच लागलेला असतो देवाजवळ. समजा कधी लागलेला नसला तरी मी हे लावून घेऊन मग सुरुवात करते, कारण आत्ता मी खूप फ्री असते आणि 4 नंतर आपण करू शकतो. म्हणून जप वगैरे आत्ता घरामध्ये एकदम शांती असते, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. जप झाल्यानंतर मी माझ्या काही देवाची नावं असतात ते लिहिते. जवळजवळ आता 3 ते 4 वर्ष झालं लिहित आहे. असं दररोजच्या दररोज मी डेट टाकून हे देवाची नावं हे लिहिते. ह्या सगळ्या गोष्टी या वेळेमध्ये घरामध्ये एकदम शांतता असते आणि मुलं स्कूलवरून वगैरे आलेले असतात, ते पण खाऊन अभ्यासाला बसलेले असतात आणि मला खूप वेळ असतो 4 ते 6 आणि एकदम फ्री आणि माझ्या मनाला जसं करता येईल तसं करू शकते एकदम रिलॅक्सली. म्हणून हा वेळ मी निवडलेला आहे. आणि 5 ते 6:30 7मध्ये जेवण बनवायचं असतं आणि ते मनाला पण जेवण बनवायचं का इकडं देवाकडे पण लक्ष नाही, म्हणून मी अगोदर ते करून घेते. मग जेवण वगैरे बनवणं, भाजी भाकरी हे जे काय असतं ते बनवणं आणि लगेच जेवण झालं की आमचं 7 वाजता म्हणजे जेवायला बसणं, असं रेग्युलर रुटीन असतं. आता जवळजवळ 4 ते 5 वर्षामध्ये हे रेग्युलर रुटीन फॉलो होऊ लागलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना पण म्हणजे खूप आम्ही त्यामध्ये सेट पण झालं आहे आणि फॉलो पण होऊ लागले. असा होता आमचा इव्हनिंग टू डिनर रुटीन. असंच असतं रेग्युलर रुटीन पण. तर असा होता. कसा वाटला तुम्हाला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. चला बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.